जर नदी बोलायला लागली, अरे पर्वता तू मला थांबवू शकणार नाहीये, कारण का थांबणं माझं जीवन नाही. का जो थांबला, माहित आहे ना, बोलत राहा, संपला. लक्षात घ्या, थांबतो म्हणे, थांबतो काय दगड, थांबायचं नाही आहे. नदी थांबत नाही, अखंडपणानं वाहते. लक्ष्य एकच, दिशा एकच, काय, समुद्राची दिशा. म्हणजे नदी उगम कुठेही पावेल, पण शेवटी दिशा जी आहे ती सागराचीच दिशा आहे. आणि सागराच्या दिशेनंच जाणार. हे जर सत्य असेल, जशी जशी जाते तिथं जवळ 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 जाते. आणि सगळ्यात शेवटी पहा, नदीचा आणि सागराचा संगम कसा होतो. नदी स्वतःला त्या सागरामध्ये अस्तंगत करते, आणि ज्या क्षणाला ती अस्तंगत होते त्या क्षणाला नदी राहत नाही. ना नाम आहे, ना रूप आहे, ना इंडिव्हिज्युअलिटी आहे. संपूर्णपणे त्या सागराशी एक रूप होते. नवे नवे ती सागर स्वरूप होते. ही एकता, हीच पूर्णता. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ती अवस्था जशी पूर्णतेची आहे, तेच अंतिम साध्य जसं आहे, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक जीवाचं अंतिम साध्य एकच. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय.